मग काय करायचं? फुकट पैसे द्यायचं वय? नाचून दाखवा. काय करताय? तो गॅस बंद करा, भाजी जळली सगळी. भाजलं का काय हाताला? मावशी काय झालं? गोट्या त्यानं भाजले का काय बघ जरा लवकर. बुवा अहो अहो बुवा काय झालं? अहो जरा जपून लक्ष द्यायचं ना. अगं काय नाही, थोडंसं भाजलं. तुम्ही या इकडे. इथं बसावायचं. बसा. बघू ध्यान कुठं असतं तुमचं? कसला एवढा विचार करत होता? अगं कसला विचार करत नव्हतो. लय काय झालं नाही मला, थोडंसं चटका बसलाय. अहो काय नाही झालं. काय नाही झालं. काळजी घ्यायची ना बुवा. एक तर राणीची नाईट शिफ्ट आहे. उगाच काय झाल्यावर केवढ्यात पडायचं. मावशे तुझी तब्येत कशी आहे आता? माझ्या तब्येतीचं सोड, पण तुझं ते साहेब माझ्या लेकीला बी माझ्या शेजारी आणून बसवतोय का काय कुणास ठाऊक. तो साहेब तो नाचवतोय आणि त्याच्या तालावर ही बी नाचते. अगं मावशे नोकरी आहे म्हणलं साहेब, लोकांचं ऐकावं लागतं. अरे होय, पण तुझ्या त्या साहेबाला एवढं बी कळायला नको का बाई माणसाला रातपाळीला काम लावू नाही म्हणून? काय उपयोग त्याच्या शिक्षणाचा एवढ्या? त्याला म्हणा जाऊन टाकते कागद. हा चल तू जाऊन सांग. गोट्या धडधाकट असते ना तर ती बी येऊन सांगितलं असतं मी. हा बरोबर आहे. आणि लगेच साहेबाने घाबरून राणीची सकाळची शिफ्ट दिली असती नाही का? अरे शिफ्ट नसते दिली, पण एवढं हाल बी नसतं झालं. एवढं कोण राबवून घेतं रे गोट्या? आणि ही पोरगी बी एक, तिला बी काय कळणं झालंय. एवढं काय सोनं लागलंय त्या नोकरीला काय माहिती. जीवाची आपदा नुसती द्याची सोडून नोकरी तर नाही. अगं तसं नाही करतायत सुरेखा. आपला हात दगडाखाली अडकल्यात. आपल्या राणीला जबाबदारीची जाणीव आहे आणि म्हणूनच ती सगळं करते. अगं ज्याच्या खांद्यावर जबाबदारीचं वजन असतं ना त्याला नाही म्हणायचा कधी अधिकार नसतो बघ. मग काय पैशाची गरज असल्यावर कामाला नाही म्हणता येत नाही मावशे. हा म्हणूनच दिवसभर करते ती. पोरीच्या पोटात काय नसेल. मी डबा घेऊन जातो तिला. डबा देऊन या आणि पोरगी कशी ती बी बघून या आणि लगेच या. मी एकटीच आहे घरात. अरे तू एकटी कुठं? मी आहे की. तुला काय बी लागलं ना मावशे मला हाक मार. बुवा जावा तुम्ही माझ्या भावाला डबा घेऊन जा. आणि मावशे मी जरा आईला तोंड दाखवून आलो. हा बरं होय बाई, मी पण डबा घेऊन जातो. विक्रांत, मला जुन्या क्लायंट्सच्या फाईल्स हव्यात. मला चेक करायचं त्यांच्या डिमांड्स काय होत्या, आपण कुठे कमी पडलो का वगैरे सगळं मला ॲनालिसिस करायचं आहे. सो मला त्या फाईल्स लागतील. देतो. बाय द वे परवा बनवलेल्या लॉटचं QC झालं आहे का? ते पाठवायचं आहे. एवढा डिले काय होतं? म्हणजे आज बनवलेल्या लॉटचं क्वालिटी अश्युरन्स आजच झालं पाहिजे. आणि ती QCची टीम जर स्लो काम करत असेल ना तर सगळ्यांना कामावर काढून टाक. नवीन स्टाफ हायर कर. ओके. बाय द वे फाईल्स देतोस ना? उद्या देऊ? मला फाईल्स आज हवे आहेत, आत्ताच. काय चालवलंय याने? मी मालक आहे का कामगार हेच कळत नाही. रात्र रात्र इथे बसवून ठेवले मूर्खासारखं. घरी जाऊन झोपावं तर इथं राबतोय आणि मलाही राबवतोय. काय झालं? इथेच का बसून आहेस? फाईल्स देतोयस ना? हा हातातलं काम करतो, कोणाला तरी सांगतो काढायला. ओके. राणी, अगं तू डबा आणला नसशील. चल आपण दोघं खाऊ माझ्या डब्यात. नाही जेतो दादा, मी जाऊन तिकडे बसते जरा. अगं 2 घास खाल्ले असतेस, बरं वाटलं असतं तुला. अरे नाही, मला भूक नाहीये. तू जाऊन जेव, मी बसते तिकडं. जेव. भूक तर खूप लागलीये, पण जेतू दादाच्या डब्यातलं कसं खायचं? आता काम करताना चक्कर बिक्कर आली तर कसं करायचं? काहीच कळत नाही. बुवा, अगं बाप आहे मी. पोरीला उपाशी कसा राहू दिल? ये इथं बस, 2 घास खाऊन घे.
आई कशी आहे? आहे बरी आहे. राणे काय झालं ग? मी खूप मेहनत करेन, मी दिवस रात्र राबीन, मी घराला काहीच कमी पडू देणार नाही बुवा. पण तुम्ही आज जे केलं ना ते कधीच करायचं नाही. राणे अगं मी तरी काय करणार ग? तुझ्या आईची तब्येतच लय अवघड झाली होती. अगं तिला जर औषध दिलं नसतं ना तर लय त्रास झाला असता. अगं तिचं दुखणं बघवत नव्हतं ग. बुवा मला सांगायचं ना. अगं उठसूट पोरीला सांगायचं म्हणलं मी कसला बाप ग? अगं लोकांनी शान घातलं असतं माझ्या तोंडात. बुवा तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय की असा विचार नाही करायचा. लोकांचं काय, लोक तुम्ही बोलतच राहतील ना. आणि माझ्या जागी जर तुम्हाला पोरगा असता तर त्याला नसतं का फोन केला? मी पोरगी आहे म्हणून मला सांगितलं. बुवा तुम्ही हिरो आहे माझे आणि कायम राहणार. मी तुमची अशी अवस्था नाही बघू शकत बुवा. अगं हरलेलं ना करते बापाला आपला हिरो म्हणते. अगं कसला हिरो ग मी? अगं आज माझी मलाच लाज वाटत होती. मी माझ्या नजरेत पार हरलोय बघ. बुवा, असं कसं हरला? हा मी नाही हरू देणार तुम्हाला. वाईच माझा हिरो जरा कचलाय, पण मला माहितीये तो पुन्हा उठून उभा राहील. हो बुवा, मी तुम्हाला आज नाही बघत आहे. ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या संकटांची तुम्ही 2 हात केलेत. हो मी बघितलंय. राणे तुझा हे स्वभाव मला लय आवडतो बघ. तुम्हाला अजिबात खचूच देत नाही. तुझ्या डोळ्याने माझ्याकडे बघितलं ना तर आपोआप एक आशेची किरण दिसते बघ. पण तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा. हे संकट वगैरे ना हे आपोआपच मागं जातील बघा. तुम्ही आणि मी दोघं मिळून त्या संकटांना बत्तीशी दाखवू ना. 32 दाखवू, पण आता करते तेवढं काम बस झालं. लय काम हातात घेऊ नको. तुम्ही जेवलात का? भाजी कशी झाली? मी केली. मी काय विचारते बुवा, तुम्ही जेवलात? अगं तुझ्या आईला पण लय आवडली. हे असं बरोबर नाही हा बुवा. तुम्ही मला बेरवताय आणि स्वतः उपाशी राहताय. बुवा, तुला लाज वाटली असं लग या बापाचे. हो काय बोलताय तुम्ही? माझ्या बापाची मला कशी लाज वाटेल बरं? हो बुवा, मी तुम्हाला एवढं झटताना पाहिलंय. आपल्या घरासाठी एवढं सगळं करताना पाहिलंय मी तुम्हाला. मला कशी लाज वाटेल तुमची? तुम्ही ना मला एक वचन द्या. आज तुम्ही जे केलं ना ते परत कधीच करणार नाही. मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मला तुमच्या आईच्या डोळ्यात पाणी नाही बघायचंय. मी तुम्हाला वचन देते की मी कधीच पाणी नाही येऊ देणार तुमच्या डोळ्यात. बुवा तुम्हीच म्हणता ना मी तुमची हुकमाची राणी आहे. मी ज्याच्या बरोबर असते त्याच्या आजूबाजूला हार कधीच फिरकत नाही. तर तुमच्या इकडे कशी फिरकल बरं? म्हणून आता खचून जायचं नाही. नाही जाणार. खरंच का? अहो हे ऐकून तर घरून काहीतरी गोड घेऊन यायला पाहिजे होतं तुम्ही. अगे बघ तुझ्यासाठी मी गव्हाची लापशी बनवून आणली. दिवसभर काय खाल्लं नसेल धर तोंड गोड कर. तुम्ही बनवली लापशी? होय. मग ही द्यायची ना आधी. तुम्हाला माहिती आहे ना मला तुमच्या हातची लापशी किती आवडते. बघू घ्या तुम्ही पण. काय पिकनिकला आलायत का? ब्रेक ऑलरेडी संपला आहे, माहित नाहीये तुला? उद्या जर क्लायंटला सॅम्पल पोहोचण्यात उशीर झाला ना तर तू आहेस आणि मी आहे. लक्षात ठेव. अशी वेळ तुझ्यावर येऊ देऊ नकोस. कडू कारलं.
नमस्कार. नमस्कार. आपण कोण? आबा मीच त्यांना बोलवलंय. का? लगेच पत्रिका बघून निघेन म्हणतो. हो पत्रिका? उर्मिला हे काय आहे? सांगते. मालती आई, मालती आई, रत्नाई, काय झालं? बसा. नमस्कार. हे कोण आहे? सांगते. बसा ना इशे, बसा. आई, हे खूप मोठे आणि तज्ञ ज्योतिषी आहेत. ह्यांची वेळ सहजासहजी मिळत नाही बरं का, पण मी विनंती केली म्हणून ते आपल्याकडे आले. मोठमोठे लोक त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला जातात आणि त्यांनी केलेलं भाकीत कधी खोटं ठरत नाही. त्यांचा शब्द ना शब्द खरा ठरतो. हो का? नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण हे अचानक इथे का आलेत? आई अहो, इंदिरा भाऊजी एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करतायत, रात्रंदिवस त्या प्रोजेक्टवर राबतायत. मग त्यामध्ये त्यांना यश मिळेल की नाही हे आपण बघायला नको का? म्हणून ह्यांना बोलवलं. हो, बरोबर बोलतेस तू. विचारून घेऊयात आपण यांना. हो ना, दादूचं भविष्य ऐकायला मज्जा येत. आबा मी काय म्हणते, तुमचं पण भविष्य बघायचं का? हो, भविष्य बघण्यापेक्षा ती घडवण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही घडवलत ना तुमचं, पण मला इंद्राच्या बाबतीत काही रिस्क घ्यायची नाहीये. आई, आपल्याला इंदिरा भाऊजींची पत्रिका लागेल त्यांना दाखवायला. हो, मी आणते. आई तुम्ही कशाला? आई आणतील ना? आणताय ना? हो, देवघरात आहे, घेऊन येते. गुरुजी, पत्रिका बघून मला अगदी व्यवस्थित सगळं सांगा. गुरुजी, पत्रिका. आई, पाणी आणताय ना? हो, आणते. गुरुजी, पाणी घ्या. हा. वा, मुलाच्या पत्रिकेत यशाचा योग आहे. वा गुरुजी, मी सांगते ना, माझा इंद्रा आहेच असा यश खेचून आणणारा. हो, पण यश लग्नानंतर आहे. हो, हे तर अजूनच उत्तम झालं. आम्हाला त्याच्या लग्नाची काळजी आहेच. गुरुजी, त्याच्या लग्नाबद्दल काही सांगता येईल का? नाही म्हणजे कधीपर्यंत होईल, कशी मुलगी त्याला मिळेल? योग आहे, जवळचाच योग आहे. पण त्याच्या आयुष्यात जर त्याची हुकमाची राणी आली तरच हा योग सुवर्ण सफल होईल. लक्ष्मीचा वरदहस्त असेल तुमच्या घरावर आणि यश त्यांच्या कवेत काहीच आणि कशाचीही कमी पडणार नाही. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धीनं आयुष्य भरून जाईल त्यांचं. हा गुरुजी, तुमच्या मुखात अगदी साखर पडो. तुमच्यामुळे मला माझ्या इंद्राचा भाग्योदय कळला. आता त्याच्यासाठी लाखात एक मुलगी शोधते मी. साक्षात लक्ष्मीचं रूप आणते की नाही बघा या घरात. आणि गुरुजी, तुमच्या माहितीतही चांगलं श्रीमंत आमच्या तोलामुळाचं स्थळ असेल ना तर नक्की सांगा. ते शक्य नाही. शक्य नाही म्हणजे? मुलाच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे, लग्नानंतर यश सुद्धा आहे. पण काय? घरच्यांच्या संमतीने लग्नाचा योग दिसत नाही. तुमच्या मनाविरुद्धच लग्न होईल. नाही, हे शक्यच नाही. अहो, काय बोलताय तुम्ही गुरुजी? माझा इंद्रा माझ्या संमतीशिवाय काहीही करत नाही. त्यामुळे लग्न तर फार लांबची गोष्ट आहे. त्याच्यासाठी बायको ही मीच निवडणार. हो, पण तसे योग दिसत नाहीत. ते मला माहित नाही. इंद्रा मी निवडलेल्या मुलीशीच लग्न करणार. माझी सून ही माझ्या पसंतीचीच आणणार मी.
मग मध्ये कोणीही येऊ देत, मी कोणाचंही ऐकणार नाही. ताई, तुम्ही हट्टाला पेटलात म्हणून ग्रह तारे बदलत नाहीत. माझी भविष्यवाणी तुम्ही बदलू शकत नाही. तुमचा मुलगा तुमच्या इच्छेविरुद्ध लग्न करेल, पण जिच्याशी लग्न करेल ती त्याच्या आयुष्यातली हुकमाची राणी ठरेल. मग हे भविष्य मला मान्य नाही, मी ते बदलून दाखवणारच. तुम्ही काहीही म्हटला तरी मी सांगितलेले शब्द कधीच बदलणार नाहीत. गुरुजी, तुम्ही आता निघू शकता. आता आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही आणि इथे परत कधीच दिसू नका. मला ती घरी आलेल्या पाहुण्याशी असं बोलतात का? मी काहीच चुकीचं बोललेलं नाहीये. अरे देवा, मी तर फक्त या बाईला खिशात टाकायला ज्योतिषी आणला होता, याने तर सगळा गेमच उलटा केला. या तुम्ही गुरुजी. माझी काही हरकत नाही, पण आबा, माझं काम सत्य सांगणं आहे आणि ते प्रत्येकाला पटेल असं नाही. येतो मी. तुम्ही बघाच, इंद्रा त्याच मुलीच्या गळ्यात माळ टाकेल जिला मी पसंत करेन. आता खरी मजा येणार. आता अशी मुलगी इंद्राच्या समोर येत राहायला हवी जी तुमच्या डोळ्यात खुपते, त्या राणीसारखी. म्हणजे मधल्या मध्ये आमचं भलं होईल. जायकर, पाणी दे पाठदिशी. बाकी ठीक आहे ना सगळं? हो हो, ठीक. कसं भाऊ, काय ते राणीचा निरोप होता, तिने ते प्रोडक्ट सॅम्पल तयार करून ठेवले, तेवढं क्लायंट ऑफिसला पोचवायला सांगितले. ए, ती राणी कोण मला ऑर्डर सांगणारी रे? हा, तिने काय सांगितलं मला सांगायचं नाही बरं का? अरे कोण आहे मी? युनियन लीडर आहे, कळतंय का? ती कोण मला ऑर्डर सांगणारी? तर काय तिने निरोप मला सांगायचं जाऊ नको. अहो, इंद्र साहेबांचा आहे. काय? तिला इंद्र साहेबांनी सांगितले. अरे मग आधी सांगायचं ना. हा, जा बघ तुम्ही काय करायचं ते. विक्रांत साहेबांना फोन केला पाहिजे. काय गजा, सकाळी सकाळी उशिरा झोपलो मी. आओ विक्रांत साहेब, तुम्ही तिकडे झोपताय, इकडे राणी सगळी ऑर्डर पूर्ण करायला घ्यायला लागली. इंदिरा साहेबांनी सांगितलेलं सॅम्पल रेडी केलंय तिनं आणि ते क्लायंट ऑफिसला पोहोचवा असा निरोप आहे मला. आता सांगा काय करायचं? गजा, हे तुला असले प्रश्न पडतात ना, म्हणून तुझी प्रगती होत नाही. अरे, राणीचा निरोप तुला मिळाला नाही आणि तू मला काय सांगितलं नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? ते सॅम्पल क्लायंट ऑफिसला पोहोचवा असा निरोप आहे मला. म्हणजे काय करायचं बरं? म्हणजे सॅम्पलचा निरोपच जर का मिळाला नाही तर सॅम्पल क्लायंट पर्यंत पोहोचणार नाही, आणि सॅम्पल जर का तिकडे पोहोचलंच नाही तर ऑर्डर कॅन्सल होणार. ऑर्डर कॅन्सल झाली म्हणजे फॅक्टरीचं, कंपनीचं रिप्युटेशन खराब होणार. अल्टिमेटली इंद्राचं नाव खराब होणार. मग इंद्रा चिडणार आणि सगळा राग राणीवर काढणार आणि आपण सगळे खुश होणार. विक्रांत सर, अहो काय डोकं आहे तुम्हाला? असं डोकं मला का नाही दिलं देवाने? बरं, ऐका, तुम्ही सांगितलंय तसंच करतो. आता बघा, राणी कशी काय फॅक्टरीतनं आउट होती ती. गुड. ती राणी राहो न राहो, इंद्रा मला त्या पोझिशनला नको आहे. ही ऑर्डर कॅन्सल झाल्यावर आबा इंद्रावर चिडणार. त्यांना वाटणार की इंद्राकडून एवढंही होत नाहीये. अशा अजून 1-2 ऑर्डर कॅन्सल झाल्या की इंद्रा काही एमडी पदावर राहत नसतो आणि मला एमडी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तुमच्यामुळे किती मोठं नुकसान होणार आहे कंपनीला. एवढा मोठा क्लायंट आपल्या हातचा जाईल. त्यांना जर का सॅम्पल आवडलं असतं ना तर मोठी ऑर्डर मिळाली असती आपल्याला. इंदिरा सरांनी ती जबाबदारी त्या राणीवर दिली होती. नाही, मला तिच्याकडून अपेक्षा नाहीच आहे, पण तुम्ही सुद्धा सगळे बेजबाबदार निघालात. काय झालं विक्रांत? सर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
काय प्रॉब्लेम झाला? सर ते सॅम्पल पोचलंच नाही क्लायंटला. व्हॉट? हो ना, आता ती ऑर्डर आपल्याला कशी मिळणार? तुम्ही ती ऑर्डर राणीला दिली होती. तुम्हाला माहिती आहे ना सर, ती मुलगी किती बेजबाबदार आहे. एवढा चुकीचा निर्णय तुम्ही सर कसा घेऊ शकलात? त्या मुलीला फोन लावा आत्ताच. हॅलो, बोला. बुवा, राणी कुठे? झोपलिया. उठवा तिला पटकन. हवा आत्ताच कामावर येऊन झोपलिया. काय निरोप असेल तर सांगा की, उठल्यावर सांगतो. बुवा, फार महत्वाचं काम आहे, उठवा तिला पटकन. बरं बरं. अच्छा, म्हणजे दिलेलं काम पूर्ण न करता मॅडम झोपा काढतायत. फोन स्पीकरवर टाका. आणि हे बाळा, अगं उठ की ग. फॅक्टरीतनं फोन आलाय. काय झालं? हॅलो राणी, इतकं बेजबाबदारपणा? सर, झालं काय ते तरी सांगा. अगं, आज तुझ्यामुळे कंपनीचं किती नुकसान झालंय माहितीये का? मी काय केलं? अगं, पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला फॅक्टरीत हवी आहेस. आणि जर पोचली नाहीस ना, तर आजच्या आज तुला कामावरून काढून टाकीन, लक्षात ठेव. अहो सर, पण मला सांगा तरी काय झालंय? सर, राणी, इंद्रा सर प्रचंड चिडले, तू लगेच इकडे निघून ये. पर इंद्रा फोन का नाही उचलत हे? हा काकी. हा विक्रांत, इंद्रा फोन का नाही उचलत रे? तो जरा चिडलाय. चिडला? काय झालं आता? अगं, त्या राणीने जरा गोळ घालून ठेवलाय इथे. काय गोळ घातला? मला जरा नीट सांगशील? काय झालं, एक सॅम्पल एका क्लायंटला पाठवायचं होतं. इंद्राने त्या राणीला पुन्हा संधी दिली, तिच्यावर जबाबदारी दिली. ॲज युजल तिने ती पूर्ण केली नाही. त्याच्यामुळे आता आपल्या फॅक्टरीचं मोठं नुकसान होणार आहे. हे बघ काकी, फॅक्टरीचं नाव तर खराब होणारच आहे, पण इंद्राचंही खराब होईल. एमडी आहे ना तो. हे सगळं ना ती मुलगी मुद्दाम करत असणार. मला माहितीये ना, 1 नंबरची आगाऊ मुलगी आहे. नाही थांब, आता मीच येते फॅक्टरीमध्ये. आता या मुलीला मी सोडणार नाही. तुला सांगते ना, अपशकुनी मुलगी आहे ही. जिथे जाईल तिथे वाट लावते. म्हणूनच मला ती मुलगी घरात नको होती यायला, आणि यापुढे मी तिला घरात येऊच देणार नाही. यू आर मोस्ट वेलकम काकी. इंद्राचं स्वप्न धुळीला मिळताना बघायला तू येच. काय चाललंय? किती वेळ लागणार आहे तिला अजून? हा, ती मला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हवी आहे, नाही तर इथून सगळ्यांना हाकलून देईन मी. काय झालं सर? काय केलंयस हे स्वतःला विचार. जबाबदारी झेपत नाही तर घेतेस कशाला? जर ऑर्डर कॅन्सल झाली तर त्याला जबाबदार कोण? अहो सर, पण मी... हे बघ, ही ऑर्डर जर कॅन्सल झाली ना, तर तुझी खैर नाही, लक्षात ठेव.